राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे, राम राम हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे, राम राम हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगदवंत तुकाराम महाराज की जय, राजाधिराज सद्गुरुनाथ जनार्दन महाराज की जय, राजाधिराज सद्गुरुनाथ बाबुराव महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीत गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। आता भिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारले मिया। मझर दये सद्गुरु, तेने तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी। उपस्थित संत मायबापजनो, भगवान हलसिद्धनाथ अप्पा यांच्या पवित्र प्रांगणामध्ये अचानकपणे मला ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा घटना कधी कधी अचानक घडतात बरं। कीर्तन आहे माहीत आहे, प्रवचन आहे माहीत नाही, परंतु बाबांचा अधिकारच एवढा आहे। कधी कधी संत ही महान मंडळी जी असतात, त्यांचा कृपाछत्र जोपर्यंत आपल्यावर राहत नाही तोपर्यंत आपण त्या क्षेत्रामध्ये परिपक्व होत नाही असं मला वाटतं। आणि आज बाबांचा आग्रहास्तव ही प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। प्रवचन सेवेकरता मी आज उभी आपल्या पुढे मांडतोय। बऱ्यापैकी माझ्यासमोर असणारा जो श्रोतवर्ग आहे, तो बहुतांश श्रोतवर्ग हा रिटायरमेंटला आलेला श्रोतवर्ग आहे, आणि त्या संबंधानेच आपल्यासमोर हा विषय मी मांडेल। विषय विषयांचा पडीपाड, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाचे झाला। बहुतांशी बऱ्याच वेळेला आपण हे चिंतन ऐकलेलं सुद्धा असेल। बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की मनुष्य देह मिळणं हे खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे, नाही का। नरदेह दुर्लभ जाना, म्हणजे या पृथ्वी तलावरती बहुतांशी गोष्टी ज्या दुर्लभ असतात, त्या दुर्लभतेमध्ये असणारा हा मनुष्य देह कसा मिळतो आम्हाला? तो 84 लक्ष योनीमधून हे चक्र आमचं ज्या वेळेला पूर्णत्वात जातं, त्या 84 लक्ष योनीमधून आम्हाला हा मानवी देह प्राप्त होतो। बरं, तो होताना कसा होतो
तो होतो भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं अतिशय सुंदर अशी जिथल्या तिथं अवयव आम्हाला जिथल्या तिथं मिळून जातात, नाही का? हो, खूप गोड विषय आपल्या पुढे मांडीन मी. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, त्याने जोडसे नारायण नाशे जीवपण भवरोग. कशा करता आम्हाला भगवान परमात्म्यानं हा सुंदर असा देह दिला? जोपर्यंत या देहाचं महत्व आम्हाला समजत नाही ना, तोपर्यंत या पृथ्वी तलावरती मनुष्य देह प्राप्त करून सुद्धा आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही उपाय नाही, पर्याय नाही. एखादी गोष्ट सहजतेने मिळते, याच्याही पुढे जाऊन सांगेल, मिळालेल्या गोष्टीचं जर मोल आम्हाला लक्षात नाही राहिलं तर त्या वस्तूचा आमच्या जीवनामध्ये येऊन सुद्धा काही एक उपयोग नाही. मी सांगू का तुम्हाला, एखादं पद मिळवण्याकरता त्यासाठी सायास करावा लागतो. एखादं पद मिळवण्याकरता त्याकरता सायास करावे लागतात, तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते. हो, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला प्राध्यापक व्हायचं आहे, एखाद्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घ्यायचे, घेऊ शकाल. ऐका, अतिशय साधना करून तपश्चर्या करून त्याकरता अहोरात्र जे कष्ट करावे लागतात ते कष्ट आपण करूही शकेल. पण याच्याही पुढे मी तुम्हाला जाऊन सांगेन, पद मिळेल देखील, पण मिळालेलं पद टिकवणं हे मात्र अवघड आहे. आजकालची परिस्थिती आपण जर बघितली तर आज अनेक अधिकारी बढत आपल्याला त्या पदावरून पाय उतार होताना दिसून येतात. का होतात? कारण ज्या पदासाठी आपण सायास केलेले आहे, ज्या पदासाठी ते पद मिळवण्याकरता आमच्या आयुष्याची बहुतांश वर्ष आम्ही त्यासाठी खर्ची घातलेली आहेत, त्याचं मोल, त्याची जाणीव, मोल आहे पण त्याची जाणीव आम्हाला राहिली नाही. म्हणून आम्हाला हा सुंदर देह मिळाला, पण नुसता सुंदर देह मिळून उपयोगाचं नाही. कशा करता मिळालेला आहे, कशा करता देवाला दिलेला आहे, त्याचा नेमका उपयोग काय आहे, हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आमच्या जीवनाला काही करत राहत नाही. हो, एक सांगू का तुम्हाला, तुकोबऱ्यांचा गोड अभंग आहे. काय? स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मावा. माय मौल्यानं मला सांगा, आम्ही ज्या वेळेला जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं मेल्यानंतर मला स्वर्ग मिळावा, वाटतं की नाही? कुणाला वाटतं मला नरकात घालावावं? नाही ना, प्रत्येकाला वाटतं मला स्वर्ग मिळावा. मग स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय, या गोष्टी जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत स्वर्ग नरकाच्या गोष्टी आम्ही का कराव्या? साधन की सोप करून सांगतो, उडवून सांगतो तुम्हाला. स्वर्ग आणि नरक आम्ही म्हणतो वैकुंठात आहे, हो. नरक म्हणतो आम्ही खाली, जिथं आम्हाला अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागणार आहेत, पीडा सहन कराव्या लागणार, त्याला आम्ही नरक म्हणतो. तो तुम्ही आम्ही पाहिला नाही. पण एक सांगू का, स्वर्ग आणि नरक आम्हाला इथंच पाहायला मिळतो. कुठं पाहायला मिळतोय? इथंच. कुठं? इथं मृत्यू लोकामध्ये पाहायला मिळतो. का मृत्यू लोकामध्ये पाहायला मिळतो? ज्या वेळेला आम्ही एखादं चांगलं कर्म करू, चांगल्या कर्माचं फळ आम्हाला चांगलंच मिळणार आहे. पण जाता जाता शेजारच्या विषयी आमच्या मनामध्ये कटुता निर्माण झाली, वाईट विचार निर्माण झाला, त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला, समजून जा आपण नरकाचे भागीदार झाले. म्हणून कळावं हे कशा करता दिलेला आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाये, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. हो, कळावं आम्हाला. तुम्हाला एक सांगू का, आपल्याला 2 डोळे दिले का नाही? प्रत्येकाला 2 डोळे दिले, 2 हात दिले, 2 कान दिले, 2 पाय दिले. प्रत्येक अवयव जिथल्या तिथं देवानं आम्हाला दिला. जरा कल्पना करून चला, हे जर नाक तुमचं जर मागं बसवलं असतं तर काय देखणं पान दिसलं असतं आपण, आहे की नाही? हो, दिसलं असतं का नाही? छान दिसलं असतं. माया मावल्यानं नथ आपण कुठे घातली असते? डोक्याच्या पाठीमाग? नाही ना. अहो, नथ घातली नंतर सुद्धा स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं. हो, आम्ही कौतुक कुणाचं करतो बाबा? कुणाचं करता? नवऱ्याचं करतो आपण. का करतो नवऱ्याचं? कारण धोंड्याच्या महिन्यामध्ये मला नवऱ्यानं काहीतरी घेऊन दिलं, आपण नवऱ्याचं कौतुक करतो. हो, कबीर महाराज म्हणतात, अहो नाग ज्यानं नतनी आम्हाला दिली त्या नवऱ्याचं आम्ही कौतुक करतो का नाही? एक स्त्री होती बरं का, एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. एक स्त्री होती, कबीर महाराजांचाच दोहा म्हणून सांगतो. एक स्त्री तिच्या नवऱ्यानं सुंदर अशी नथनी दिली, आणि नथनी घालून मायमावलांना आपल्याला एक सवय असते,
एखादा दागिना आपल्याला जर केला, 4 चौघामध्ये जोपर्यंत दाखवत नाही, म्हणजे तोळ्याचा असू द्या, नाहीतर 10 तोळ्याचा असू द्या, नाहीतर 1 ग्रॅमचा असू द्या, जोपर्यंत दुसऱ्याला दाखवत नाही, दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्या स्त्रीला जोपर्यंत दाखवत नाही, तोपर्यंत आपल्या मनाला चैन पडत नाही. जोपर्यंत दुसरी म्हणत नाही, क्या बात आहे, काय नथ दिसते तुझ्या नाकामध्ये, ते शब्द तुमच्या त्या नथनीला ती तोळ्याच्या असू द्या नाहीतर ग्रॅमच्या असू द्या, काही एक उपयोग राहत नाही. अशीच एक स्त्री, त्याच्या नवऱ्यानं सुंदर अशी नथनी दिली, बिचारी नथनी घातली, विहिरीवरती पाणी भरण्याकरता आली आणि पाणी भरता ते उगाच आपली हुंदक द्यायला लागली इकडं तिकडं. कुणीतरी विचारावं मला, काय करावं, अहो विचारणं झालंय ना कुणी, कुणीतरी विचारावं कमीत कमी असं केल्यानंतर तरी. हो, मला काय करावं, शेवटी न राहून कुणीच विचारलं नाही. हो, पुढं आली आणि 4 स्त्रियांना, जमलेल्या स्त्रियांना म्हणू लागली की नथनी ना नथनी, माझ्या नवऱ्यानं काल मला केले. अहो एवढं नवऱ्याचं कौतुक काय, दुसऱ्यांच्या नवरं काय घेत नाहीत का, जणू काय हिलाच घेतली होती. हो, नवऱ्याचं कौतुक करायला लागली. हो, पण कबीर महाराज म्हणतात, ज्या नवऱ्यानं तुला नाकात नथनी घालण्याकरता नथनी दिली ना, त्या नवऱ्याचं एवढं कौतुक करतेस, ज्यानं नाग दिलं त्याचं काय. नथनी दी जिस यार ने सुमरत बार बार, नाक दिया जिस भगवान ने उसे भूल गयो ना. हो, आम्हाला जाणीव नाही, जोपर्यंत जाणीव नाही तोपर्यंत आम्हाला आमचा पुढचा मार्ग कळत नाही. जाणीव आम्हाला झाली बर का, झाली. देवानं ती जाणीव करून देण्याकरता भले मी म्हणेन षडयंत्र का होईना रचलं असेल. हो, ती जाणीव कधी झाली बाबा आम्हाला, कोरोनात झाली. कोरोनात कधी झाली, कोरोनात. ज्या वेळेला लाखो रुपये मोजून सुद्धा आम्हाला व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध होत नव्हते, आणि त्यावेळेला कृत्रिम ऑक्सिजन मिळवण्याकरता लोक धडपडत होते. हो, अनेक या कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेकांचे प्राण गमावलेले आहेत. त्यावेळेला आम्हाला कळालं, काय कळालं, की त्या ऑक्सिजनचं महत्व. सांगू का तुम्हाला, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारावी, ज्याला डोळे नाहीत त्याला डोळ्याची किंमत विचारावी, ज्याला 2 पाय आहेत ज्याला 2 पाय नाहीत त्याला 2 पायाची किंमत विचारावी, ज्याला 2 हात नाहीत, जो आंधळा आहे पांगळा आहे, अशा लोकांना विचारावं त्या अवयवांची किंमत काय. मग आम्ही काय करावं, कशासाठी करावं, हे जोपर्यंत आम्हाला मायबावल्यांना कळत नाही तोपर्यंत आमच्या जीवनाला काही एक तरुणोपाय नाही. हो, मी कधी काही सामाजिक प्रबोधनात्मक गोष्टी मांडत असतो. हो, जाणीव असावी आपल्याला. आजचं आपण वातावरण जर बघितलं, 40-45 डिग्री सेल्सिअस तापमान आज वाढायला लागलं. कोण आहे जबाबदार याला. हो, बिबट्याने अतिक्रमण आमच्या शहरामध्ये का केली, गावापर्यंत आमच्या बिबट्या का आला, त्याला जबाबदार कोण आहे, ते जबाबदार आपण आहोत, हे की नाही. बाबा तुमची आता बऱ्यापैकी हे सगळी वयोवृद्ध मंडळ आहेत. एक नाद होता माणसांना पूर्वीच्या, आमच्या आजोबा आम्हाला सांगायचे, आम्ही झाडं लावायचो. झाडं लावणं आम्हाला काय होता, आमचा नाद होता, नाद. विचार करून चला, आपण या कालावधीमध्ये किती झाडं लावली. थोडासा एक वेगळा विषय आपल्या पुढे मांडतो, जाणीव आहे का आपल्याला. आणि त्याची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य हे असफल आहे. काय आम्ही आयुष्यात येऊन केलं, हे आम्हाला आयुष्यात आम्ही जे कमवलं ते सगळं शून्य आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही तिकडं कोट्यावधी रुपये कमवा, बंगला बांधा, ऐशोआरामामध्ये राहावा, काही उपयोग नाही. एक सांगू का तुम्हाला, साधी गोष्ट घ्या, नुसतं साधी गोष्ट. मी जाणीव करून देतोय बरं का, आपली जाणीव. मला परत इकडे यायचं आहे म्हणून जाणीव करून देतोय. मगाशी ऑक्सिजनचं मी उदाहरण दिलं. आजकाल बघा, शाश्वत विकास नाही का, एक संकल्पना अर्थशास्त्रामध्ये मांडली जाते. शाश्वत विकास, विकास म्हणजे कसा करायचा, 5 वर्षात नाही करायचा, तो इथून पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे. शाश्वत याचा अर्थ ते कधीही संपणार नाही, असा शाश्वत विकास करण्याचं धोरण सरकारचं आहे. आता तुम्ही मला सांगा, जिथं आमच्या गावामध्ये एक 10 फुटाचा रस्ता होता, तो 10 फुटाचा रस्ता आज 20 फूट झाला. हायवेची परिस्थिती आम्ही जर पाहिली तर हायवेच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं,
समृद्धी महामार्ग सारखी योजना जर आपण बघितली, कोट्यावधी झाडं तोडली का नाही? मग मला सांगा, झाडं जर तोडली काय होईल? बोला बोला, तुम्ही बोला. झाडं जर तोडली काय होईल? अहो, आपण जगणारच नाही. तुम्ही म्हणाल बुवा झाडं लावली नाही म्हणून आपण जगणार कसं? आपण जगणार नाही कसं? जगण्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे? ते ऑक्सिजन. तुम्ही झाडं सगळी समाप्त केली, ऑक्सिजन मिळेल का? नाही मिळणार. चला, याच्याही पुढे मी तुम्हाला जाऊन सांगेन. तुम्ही झाडच चांगली उपलब्ध केली, झाडं लावली नाही, झाडांची तोड जर केली, हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला या झाडांच्या मुळे होणारे जे थंडावा आहे की नाही, या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला पाणी तरी मिळेल का? मिळेल का पाणी? मला सांगा, पाणीच जर मिळलं नाही तर आपण जगू का? मग ह्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती महत्वाची म्हणजे झाडं लावता आली पाहिजेत. आम्हाला काय करता आली पाहिजेत? झाडं लावता आली पाहिजेत. का? आम्ही या विषय वाचण्यामध्ये गुरफटलेलो आहे. विषयाचा परिपाडू. विषयाचा पडू म्हणजे काय? विषयामध्ये माणूस गुरफटलाय. शब्द, रूप, स्पर्श, गंध या विषयामध्ये माणूस गुरफटलेला आहे. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, यातून मला आनंद मिळतोय. हो, आणि मग मला टोलेजंग बंगला बांधायचा. टोलेजंग बंगला बांधण्याकरता 10 झाडं तोडली. भविष्यात आम्हाला फायदा काय झाला? येणाऱ्या पुढच्या पाठीमागच्या 2-3 पिढ्या असतील त्या आमच्या नावानं फोटो शिमगा केल्याशिवाय राहणार नाहीत. हो, आपण म्हणतो आज बऱ्यापैकी निसर्ग आहे, तो निसर्गामुळे निसर्ग आहे, आपल्यामुळे निसर्ग नाही. लक्षात घ्या. आपण झाडं लावतोय, कशाची झाडं लावतोय? आंब्याची लावतोय, चिकूची लावतोय, फणसाची लावतोय, आम्हाला जे उपयोगाचं आहे त्याची लावतोय. हो, पण एवढ्याच वरती उपयोग होणार नाही. चला, पाणी संपलं काय होईल? हो, पाणी संपलं तर माणूस जगू शकत नाही. एक साधं उदाहरण देऊ का तुम्हाला? आपल्या शेजारी कागलला एक MIDC एरिया आहे नाही का? एक गोष्ट आहे, फक्त एक गोष्ट झाड, एक गोष्ट पाणी. एक गोष्ट जरी नसली तरी आयुष्यामध्ये काय बदल होऊन जातो लक्षात घ्या. आज बऱ्यापैकी उद्योगांना लागणार जे पाणी आहे, उद्योग कशावरती चालतात? पाण्यावरती चालतात. मी एक इकॉनॉमिक थिअरी तुमच्या पुढे मांडतो. पाण्यावरती चालतात, बरोबर. समजा उद्या पाणीच त्या उद्योगांना मिळालं नाही, काय होईल? उद्योगधंदे बंद पडतील. उद्योगधंदे बंद पडतील याचा अर्थ त्या उद्योगावरती अवलंबून असणारा जो मजूर वर्ग आहे त्याच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आहे. त्याचे जे कोण फाउंडर असतील, त्याचे कोण जे संस्थापक असतील, त्या लोकांना सुद्धा घरीच बसावं लागणार आहे. बरोबर आहे ना? म्हणजे उद्योगधंदे बंद पडले. याच्याही पुढे जरा आपल्याकडे या, उद्या पाऊसच झाला नाही तर अन्नधान्य काय पिकवायचं? मी कधी कधी बाबा सांगून जातो, पूर्वीच्या काळची माणसं म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही पूर्वी येत असताना लोकांना विचारायचे, पुढे नवरदेवाला विचारायचे, पोराला तुमच्याकडे जमीन किती आहे? पूर्वी काय रानात जात नाही, तो विषय सोडा. पण पुरीकडे जमीन किती, तुमच्याकडे जमीन किती आहे? मग जमीन जर चांगली असेल तर बऱ्यापैकी पोरगी द्यायला कोणी हरकत करत नाही. मी याचा कधी कधी अभ्यास केला. पोरगी काय आमची खुरपायला जात नाही रानात, घराच्या बाहेर कधी पडत नाही, हे जमीन काय विचारतात? बरं, ह्यांना जमीन पण पाहिजे, नोकरी पण पाहिजे, सगळ्याच गोष्टी पाहिजेत, पण महत्वाची गोष्ट असते ती जमीन. आहे का तुमच्याकडे जमीन? आहे का तुमच्याकडे शेती? मग बऱ्यापैकी शेती असेल तर मग एखादा शेतकरी असेल ज्याला जाण आहे, मी जाणीवपर्यंत बोलतोय बरं का, ज्याला जाणीव आहे तो मात्र त्या ठिकाणी पोरगी द्यायला कसर करत नाही. आणि मग ते पोरगी देत असताना मी कधी कधी प्रश्न असा मनामध्ये विचार केला, चिंतन करत असताना कधी कधी की का नेमकं शेतीविषयी जर लोकांनी काढला असेल, जो अडाणे, जो शिकला नाही, जो शाळेतच गेला नाही, तरी त्याच्या मनामध्ये विचार असतो शेती आहे का? कारण त्यांना माहित आहे उद्या माझा जावयाला भले लाख रुपये पगार असेल पण शेती नसेल तर मात्र त्या लाख रुपयांना काही उपयोग होणार नाही. बाबा, मी कधी कधी सांगतो, भविष्यामध्ये लोकांच्याकडे प्रचंड पैसा असेल, काय असेल? प्रचंड पैसा असेल, पण प्रचंड जरी पैसा असला
तरी खायला मात्र अन्नासाठी लोक महाग असतात. मग लाखो लाखो रुपये असे काही जाळायचे का, ते खायचे आहेत का? नाही ना. अन्नधान्यच पिकलं नाही म्हणून कधी कधी म्हणावंसं वाटतं, या जगामध्ये जर सगळ्यात श्रीमंत कोण असेल तर ते टाटा अंबानी नाही, तर तो शेतकरी आहे. का गरजेचं आहे? त्यानं जर पिकवलंच नाही तर ते आमच्यापर्यंत येणार नाही. म्हणून मला आता मी माझ्या विषयाकडे पुन्हा येतो की जाणीव झाली पाहिजे आपल्याला. हो, जशी आम्हाला भगवंतानं या देहाला देह दिला, त्या देहाची जाणीव नाही, देहाची जाणीव नसेल तर आमचा हा देह आम्हाला मिळून सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. हो, मी तुम्हाला झाडांचं महत्व सांगितलं, पाण्याचं महत्व सांगितलं. नाही आम्हाला पाणी मिळालं तर आम्ही जगू शकत नाही. उद्या विचार करून चला. हो, जवळजवळ एखाद्याला फॅक्टरी अशी स्थापन करायची आणि त्या एका फॅक्टरीमध्ये त्यानं एक 4-5 एकर मध्ये नाही म्हणलं तर एक 25-30 झाडं, उदाहरण म्हणून चालूया, 25-30 झाडं आहेत. उद्या 25-30 झाडं तुटली आणि त्यानं छानपैकी फॅक्टरी उभी केली. तोटा का फायदा? ह्याला शाश्वत विकास म्हणावं का? याला म्हणावं का? नाही. म्हणून जोपर्यंत आम्हाला जाणीव होत नाही, कशाची जाणीव? याची जाणीव. हे कशाशी निगडीत आहे? हे या निसर्गाशी निगडीत आहे. हे पण आम्हाला कळावं बरं का. काय आहे भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही ना, तोपर्यंत हा देहच आम्हाला कळत नाही. भक्ती याचा अर्थ साधा सरळ सोपा आहे, या निसर्गाशी कनेक्ट होत. कळतंय का बघा? भक्तीचा अर्थ काय आहे? या निसर्गाशी कनेक्ट होणं. आता पुन्हा एक सांगू का तुम्हाला, ज्या वेळेला लहान लेकरू असतं, आईचं दूध पितं, आईला सांगावं लागत नाही माझ्या लेकराला भूक लागली का? सांगावं लागतं? नाही सांगावं लागत. त्या बाळाला बोलता येत नाही, पण ते बाळ कसं का होईना ओरडून ओरडून ओरडतं आणि त्याला वाटतं आपल्या आईनं मला दूध पाजावं. जे आईचं आणि बाळाचं जे नातं आहे, जे कनेक्ट झालेलं आहे, हे कनेक्टिव्हिटी म्हणजे भक्ती. हे कनेक्टिव्हिटी म्हणजे निसर्ग. जो निसर्गच आम्हाला कळाला नाही, कारण आमच्या आयुष्यामधून निसर्ग कॅन्सल करून टाका, वजा करून टाका. आम्ही शून्य आहोत. शून्य आहोत म्हणण्यापेक्षा आम्ही जगूच शकत नाही. म्हणून भक्ती करत असताना सुद्धा त्या भक्तीशी समरस होत असताना ते कनेक्टिव्हिटी आम्हाला कळली पाहिजे, त्याची जाणीव आम्हाला निर्माण झाली पाहिजे, अन्यथा काही उपयोग होऊ शकत नाही. एक सांगू का तुम्हाला, जगामध्ये जी माणसं मोठी झाली बाबा, त्या माणसाला जाणीव झाली म्हणून ती मोठी झाली. काय झाली? जाणीव झाली म्हणून मोठी झाली, अन्यथा जाणीव जर झाली नसती तर ती माणसं मोठीच झाली नसती. तुम्ही म्हणाल असं कोण आहे? कोण आहे असं जी जगामध्ये मोठी जाणीवेमुळे झाली? अहो, जाणीवेमुळे म्हणजे जी सगळ्यामध्ये संत मंडळी असतील, समाज सुधारक मंडळी असतील, किंवा आज सुद्धा जगामध्ये जी माणसं मोठी मोठी याचा अर्थ पैशानं नव्हे, उदार अंतःकरण, भगवंताविषयी अपार अंसिम भाव. हो, आणि कुठेतरी दातृत्वाची शक्ती. आणि मी या पृथ्वी तलावरती जन्माला आलो ना गड्या, तर माझा या अधिकार या समाजासाठी काहीतरी देणं लागतो. ही कनेक्टिव्हिटी ज्याला कळाली त्याला जगण्याचं मर्म कळालं, त्याला देव कळाला, त्याला भक्ती कळाली. असं मी एक व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला देतो. देवाचं जाऊ द्या, हो, देवाची भक्ती आज आपण करतच आलोय. देवाच्या पुढे आम्ही देवपूजा रोज करतोय, देवाला रोज आंघोळ घालतोय, पण जाणीव आहे का हो? नाही. आम्ही देवपूजेला बसतो, काय होतो? देवपूजेला बसतो आणि देवपूजेला बसल्यानंतर बायको नवऱ्याला सांगते, अहो जरा बाहेर चाललंय बरं का, तुम्ही देवपूजा करताय, चुलीवरती दूध तापत ठेवलेलं आहे, गॅस बंद केलाय, तुम्ही ऐकताय का? अहो चुलीवर तापत ठेवला आणि गॅस कसा बंद केला? गॅसवर दूध तापत ठेवलंय, गॅस बंद केला. जरा शेजारच्या मी जाऊन आले, जरा लक्ष ठेवा, चुकून माकून कुत्रं येईल, चुकून माकून एखादं मांजर घरामध्ये शिरल. ठीक आहे म्हणला बाबा, ये जाऊन ये. हा बिचारा देवपूजा करायला बसलाय. हो,
देवांना स्नान संध्या चालू आहे, तेवढ्यात एक कुत्र दारात यावं, कुत्र्यानं भावा करावं. आता मुखामध्ये देवाचं नामस्मरण आहे, हाड तरी कसं म्हणावं? हाड म्हणावं तर भक्ती गेली वाया. आपण देवपूजा करतोय, हो. आता काय करावं? मोठा प्रश्न पडला. बायकोनं सांगितलंय आणि बायकोच नाही ऐकावं तर चांगलं पटलं. लक्षात घ्या, ऐकावं लागतंय नाही का? कुणाचं ऐकावं लागतं, मोठ्यांचं ऐकावं लागतं. मोठ्यांचा याचा अर्थ बायकोचं नव्हतं. असू द्या, तसं तो अर्थ नाही मला सांगायचा. हो, काय सांगायचं होतं, हा देवपूजेला बसला आणि देवपूजा सुरू झाली, कुत्रा दारामध्ये आलंय, भुंकायला लागलं. काय करावं मोठा प्रश्न पडला. कुत्र्याला जर बाहेर हाकललं नाही, हो, तर ते दुधाचं पातेलं उलतं पालतं केल्याशिवाय राहणार नाही, घरातून काहीतरी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. बिचाऱ्याच्या मुखामध्ये नामस्मरण चालू आहे, कुत्रा कसं हाणायचं त्याला प्रश्न पडला. शेवटी त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही. शेजारी देवाचा स्नानाचा तांब्या होता, तसाच तांब्या उचलला आणि कुत्र्याच्या अंगावर कुत्र गेलं. बायको खुश झाली, आज घरात कुत्र शिरलं नाही म्हणून. बरोबर आहे की नाही? पण मला सांगा, त्याचं नामस्मरण चालू आहे आणि नामस्मरण चालू असताना सुद्धा चित्त कुठं आहे? मग ती कनेक्टिव्हिटी झाली का? जोपर्यंत कनेक्टिव्हिटी होत नाही, कळतंय का? लक्षात घ्या, आम्ही अनेक वर्ष झालं पूजा अर्चा करतोय, कनेक्टिव्हिटी जोपर्यंत होत नाही ना, म्हणून सांगितलं मी तुम्हाला, आईला बाळाला दूध पाजण्याकरता आईला सांगावं लागत नाही. हो, त्या बाळाच्या रडण्यानं, हो, बाळाच्या वेळेनं आईला कळतं आता बाळाला दूध कधी पाजलं पाहिजे. की आईची आणि बाळाची कनेक्टिव्हिटी आहे तशी आपली आणि देवाची कनेक्टिव्हिटी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपला परमार्थ रूपी व्यापार सफळ संपूर्ण होत नाही. मग कशात अर्थ आहे आमचं? याचा अर्थ आम्ही ज्या मार्गाने चाललोय तो यदा कदाचित मार्ग आमचा चुकीचा आहे. हो, नाहीतर आमचे साधू संत सगळे मंडळी सांगूनच गेले, हो, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या जगामध्ये असं वाटतं का कुणाला, हो, माझ्या वाट्याला दुःख यावं? वाटतं कुणाला? आजी वाटतं का? मग जर माझ्या तुकोबरायांना वाटत असेल, माझ्या नामदेवरायांना वाटत असेल, हे माझ्या वाट्याला देवा दुःख येऊ दे, काय येऊ दे? कारण दुःखामध्ये सुखामध्ये तुला अनेक आठवतील, हो, माफ करा, दुःखात तुला अनेक आठवतात, सुखात मात्र तुला आठवत नाहीत. नामदेव महाराजांनी सुद्धा भगवंताकडे मागताना मागावं, हे देवा मला काय दे? सुख दे, सुख दे. कशा करता दे? कारण दुःखामध्ये सुद्धा तुझाच अंतर्भाव असणार आहे. याचा अर्थ दुःखामध्ये सुखाची व्याप्ती ही संतांनी ओळखली महाराज. नाहीतर 65 लाखाची जहागिरी असणारे माझे तुकोबरायांनी शेवटच्या कालावधीमध्ये बायकोला अंगावरचे लुगडं सुद्धा मिळालं नाही का, लेकरांना 2 वेळचे घास सुद्धा मिळाले नाहीत. 65 लाखाची जहागिरी लोकांच्या साठी वाटून टाकली. ही कनेक्टिव्हिटी झाली समाजाप्रती, ही कनेक्टिव्हिटी झाली या निसर्गाशी, ही कनेक्टिव्हिटी झाली त्या देवाशी. आणि मग हे सगळं, कारण मग बोलता बोलता एक सांगून जाईल तुम्हाला, एक तर त्या देवाच्या नादाला लागायचं नाही. काय म्हटलं मी? देवाच्या नादाला लागायचं नाही, आणि लागलं तर त्याचं जे काय असेल ते भागवल्याशिवाय राहायचं. बुवा काय देवाला द्यायला लागतं? तुमच्याकडे काय लागतं विकतं का? नाही ना लागत. हा, लक्षात घ्या, देवाला काय लागत नाही, पण आम्ही देवाला दिल्याशिवाय राहत नाही. काय देवाला लागतं? हो, भोजन मागती तुप पावशे, पडीला विसर स्वप्नामध्ये. काय लागतं? तुमच्या अंतकरणामध्ये असणारा भाव देवाला फक्त लागतो, बाकी काही देवाला लागत नाही. आणि म्हणून मला सांगायचं आहे की विषयांचा पडीपाड, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आम्हाला माप वाटतं, कडुलिंब कडू आहे, तो लिंब कडू आहे, पण शरीरासाठी उपयोगाचा आहे. जसं खूप ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आलेली आहे. ज्या वेळेला एक गोचीड गायीच्या स्तनावरती असते, काय पिते ती? दूध पिते. काय पिते ती?
पाहे पादूत पवित्र आणि गुड, पासी त्वचेच्या पदराड ते अटकलेले आहे, पण आत अमृताचा साठा आहे हे मात्र तिला माहित नाही. ती काय शोधते? रक्त पिते. तसं आम्ही रक्त प्यायला लागलोय, अमृत आम्हाला कळालेलं नाही. मग ते अमृत म्हणजे काय? ते अमृत म्हणजे कनेक्टिव्हिटी. कळते का बघा? ही जाणीव जोपर्यंत होत नाही, देवा का दिलेस मला, कशा करता दिलेस, हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला नाही. आता एवढं मी सांगितलं तरी सुद्धा पारायण संपलं की पुढच्या रविवारी कितीही असे किती आले किती गेले, असा मंडप सगळा भरलाय. किती जणांच्या गळ्यात माळा नाही का? कारण आम्हाला मिळालं, पण ते स्वस्त मिळालं, सहज मिळालं, फुकटचं मिळालं. फुकटचं मिळाल्याची किंमत आम्हाला राहिली नाही. हो, किती वेळ आहे अजून? अर्धा तास आहे. हे जाणीव झाली बरं का? कुणाला झाली? माझ्या तुकोबरा यांना झाली. 65 लाखाची जहागिरी लोकांसाठी उपलब्ध करून दिली. हे जाणीव झाली. कुणाला झाली? एक सुंदर असा एक भाग तुम्हाला सांगून जातो, ऐका. आता संतांच्या बाबतीत शिरत नाही, जरा अलीकडे येतो. मला फक्त सांगा, तुमच्यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला माहित असेल हे व्यक्ती, कर्मवीर भाऊराव पाटील. कुणाला माहित आहे? मला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे, जाणीव सांगायची आहे. कर्मवीर भाऊराव पाटील बाबा माहित आहेत का? कर्मवीर भाऊराव पाटील तुम्हाला माहित आहे? या महाराष्ट्रामध्ये असं कुणी नाही की ज्यांना कर्मवीर भाऊराव पाटील माहित नाहीत का? एक मनुष्य, ऐका, एक मनुष्य या जगाचा उद्धार करतो. जसं संत हे जगाच्या उद्धाराकरता या पृथ्वी तलावरती अवतरित होतात, त्याच पद्धतीनं हे जी महामंडळी असतात, महामानव असतात, जे जगाच्या कल्याणाकरताच या पृथ्वी तलावरती अवतरतात. हो, अशा अनेक मंडळी आहेत. म्हणून कर्मवीरांचं तुम्हाला उदाहरण मी देतो. काय कर्मवीरांच्याकडे होतं? पहिला मंडळ ऐका बरं का, तुमच्यासाठी खास करून सांगतोय. हो, मला जाणीव करून घ्यायची आहे, ती कनेक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या म्हणून सांगतोय, ऐका. घरामध्ये काही पाहुणे मंडळी आलेले आहेत कर्मवीरांच्या, लक्ष देऊन ऐका बरं का. थोडस प्रवचन आज जरा वेगळ्या पद्धतीनं असेल. घरामध्ये पाहुणे मंडळी आलेले आहेत, जेवायला काही मंडळी बसले, कर्मवीर जेवायला बसलेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई त्या लोकांना जेवण वाढतायत. आपल्याला माहित आहे, घरामध्ये एखादा पाहुणा आला तर लेकरा बाळांची चौकशी केल्याशिवाय त्याला गप जाऊ वाटत. काय करतं तुमचं पोरग, काय चाललंय, कितवीला आहे, विचारतो का नाही आपण? रिकाम्या हाती आपण गप येतो का घरातून? नाही ना. त्या पाहुणे मंडळींनी कर्मवीरांच्या वडिलांना विचारावं, भाऊराव काय करतो तुमचा लोक? काय उत्तर द्यावं कर्मवीरांनी? काय उत्तर दिलं असं? आपला मुलगा म्हणून आपण बडेजाव मारतो मुलांचा, माझा पोरगा असा, माझा पोरगा तसा. कर्मवीरांनी सांगितलं, काय नाही, 2 वेळचं खातो आणि सगळ्या गावभर बोंबलं दिलं. बघा, ते कुणाचे शब्द आहेत? भाऊरावांचे शब्द आहेत. 2 वेळचं खातो, सगळ्या गावभर हिंडत बसतो, काही करत नाही. त्याच वेळेला त्या मायमाऊली अर्थात कर्मवीरांच्या सौभाग्यवतीने ते शब्द ऐकले आणि डोळ्यातून आसवं धरली. मी कधी कधी सांगतो, सीताबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहिले म्हणून रामायण घडलं, द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रू वाहिले म्हणून महाभारत घडलं, जिजाऊंच्या डोळ्यातून अश्रू वाहिले म्हणून हे शिवस्वराज्य घडलं. तसं लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहिले म्हणून बहुजनांच्या लेकराकरता रयत शिक्षण संस्था स्थापन झाली. हो, कोट्यावधी लोकांचा, कोट्यावधी बहुजनांच्या लेकरांचा उद्धार या दाम्पत्यानं या महाराष्ट्रामध्ये केला. हो, ऐका,
अश्रू ढाळले. हो. आणि त्याच क्षणी मग कर्मवीरांना सुद्धा वाईट वाटलं. आपण काहीतरी गड्या केलं पाहिजे, मनामध्ये विचार आला. काम करायला लागले, पण काम करत असताना ते काम सुद्धा त्यांच्या काही पचनी पडलं नाही. आणि या सगळ्या अवस्थेमध्ये बाबा अनेक वेळेला स्वतः कर्मवीरांनी आत्महत्या सुद्धा करायचा प्रयत्न केला. अहो, एका विहिरीमध्ये उडी मारली. कशा करता? आत्महत्या करण्याकरता. पण विहीर कोरडी, पाणीच नाही विहिरीत. एक वेळ काचा खाल्ल्या, काचा खाऊन सुद्धा हा माणूस जिवंत. आणि मग मनाशी निश्चय केला, गड्या आपलं जगणं, आपलं जीवन हे मरण्यासाठी नाही, आपण जगण्यासाठी आहे, पण दुसऱ्यांच्या सुद्धा जगण्यासाठी. म्हणून मी कधी कधी तुम्हाला सांगून जातो, संतांचं बाबा वागणं, संतांचं कर्म आणि या महापुरुषांचं कर्म काय वेगळं नाही बरं का. संतांचं कर्म काय आहे? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूतीने देह कष्टविती परोपकारी. या मंडळीने तरी काय केलंय? ऐका, रयत शिक्षण संस्था उभी राहिली. मायमाऊल्यानं आता व्यवस्थित कान देऊन इकडं ऐका. ज्या वेळेला कर्मवीरांचं लग्न झालं, हो, आणि कर्मवीरांची सौभाग्यवती म्हणून ज्या वेळेला लक्ष्मीबाई सासरी नांदायला आलेल्या होत्या, त्यावेळेला माहेरच्या लोकांनी त्या मायमाऊलीच्या अंगावरती 80 तोळ सोनं घातलं. किती तोळ? तुमच्या किती घातलं? आपण 1 तोळा जरी घ्यायचं म्हणलं 1.5 लाखाच्या पुढे गेलं. 80 तोळा सोनं त्या मायमाऊलीच्या अंगावरती घातलं. हो. 80 तोळ्यापैकी मृत्यूच्या क्षणी अंगावरचा पवित्र असणारा मंगळसूत्रासारखा दागिना सुद्धा अंगावरती राहिला नाही. हे सगळं समाजासाठी देऊन टाकलं, समाजासाठी सगळं वाहून घेतलं. म्हणून मी सांगितलं, संतांचं वागणं आणि महापुरुषांचं वागणं यामध्ये आपल्याला फरक करून जमणार नाही. हो, पाडव्याचा दिवस होता. मायमाऊल्यांना ऐका, 80 तोळ सोनं आई बापानं अंगावरती घातलेलं या लेकीच्या. पण हा बाप, हा बाबा म्हणजे कोण? कर्मवीर. अहो, बहुजनांच्या लेकरा करता गोड बोलून त्या मायमाऊलीकडनं दागिना घ्यायचे आणि तो दागिना मोडून या लोकांना, या लेकरांना शिकवायचे. सगळं संपत आलं. 80 तोळ सोनं मायमाऊल्यांना संपलं आणि गळ्यामध्ये फक्त एकच दागिना राहिला, तो म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचं मंगळसूत्र, ज्याला आपण पवित्र दागिना म्हणतो. तो दागिना फक्त राहिला. काय योगायोग होता बघा. पाडव्याचा दुसरा दिवस सण आहे, पण इकडं मात्र या मायमाऊलीची तब्येत बिघडली, आजारपण पाठीशी लागलं. आणि आता गड्या आपण नाही राहत. यदा कदाचित आपणाला काय झालं तर उद्या माझी लेकरं गोडधोड नाहीत खाणार. आदल्या दिवशी अंग पूर्णपणे भाजायला लागलेलं आहे. प्राण कधी या देहातून जातोय हे आता काही सांगू शकत नाही. या अवस्थेला आता ती मायमाऊली पोचलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा मायमाऊल्यानो, त्या माऊलीनं अनेक लेकरांना त्या वसतिगृहातल्या जवळ बोलवलं. गळ्यामध्ये जो दागिना होता तो दागिना काढला, त्या लेकरांच्या हातामध्ये ठेवला. सांगितलं, उद्या पाडव्याचा सण आहे. यदा कदाचित माझ्या या देहाचं जर काय झालं तर तुम्ही काही सुतक पाळत बसू नका. तुम्ही उद्या गोडधोड करायचं का? कारण शेजा पारेदारांची पोरं पुरणपोळी खाणार आहेत, गोडधोड खाणार आहेत. आणि या वसतिगृहातील माझी लेकरं मात्र इतरांच्या तोंडाकडे बघत बसतील, ते दुःख व्यक्त करत बसतील. हे मला चालणार नाही. काय त्याग आहे, काय समर्पण आहे. हो, मंगळसूत्र ठेवलं. आदल्या दिवशी या मायमाऊलीची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. कर्मवीर त्यावेळेला साताऱ्यामध्ये नव्हते. विचार करा, काय या माणसांनी, या महामानवांनी आपलं जगणं दुसऱ्या करता खर्ची घातलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला एक सांगून जाईल, एक वेळ तुम्ही देवाची पूजा करू नका. एक वेळ
देवाची पूजा करू नका, पण चांगलं कर्म केल्याशिवाय राहू. जोपर्यंत आपण चांगलं कर्म करत नाही ना, तोपर्यंत ते कनेक्टिव्हिटी आपल्याशी जोडलीच जात नाही. तुम्ही म्हणाल आम्ही आपणची पूजा करतोय, आम्ही बाळूमामांची पूजा करतोय, आम्ही पांडुरंगाची पूजा करतोय. अरे पूजा करतोय पण पुत्र आल्यावर फेकून मारतोय, त्याचं काय करायचं? पूजा आहे की चालू? कनेक्टिव्हिटी झाली का? नाही झाली. का नाही झाली? कारण आम्ही या विषयामध्ये गुरुत्व, तो विषय संतांना कळाला, या विषयाचं महत्व संतांना कळालं. यात जर आपण गुरफडून फुटलो तर आमचा उद्धार होणार नाही. हो, आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की जोपर्यंत हा मानवी देह आम्हाला मिळालाय ना गड्या, त्या मानवी देहाचं महत्व आम्हाला हे कळलं पाहिजे. हे नेमकं मिळालंय कशा करता, हे माझ्या नानोबरायांना कळालं, हे माझ्या तुकोबरायांना कळालं, आणि हे माझ्या गाडगे बाबांना कळालं. तर कुणाला कळालं? गाडगे बाबांसारखा माणूस, अडाणी माणूस नाही का, सर्वसामान्य लोकांच्या बघण्याच्या दृष्टिकोनातून. का? शाळेत गेले नाहीत, लिहिता वाचता येत नाही. आपल्या लेखी हेच आहे बरं का, जो शाळेत गेला नाही, ज्याला लिहिता वाचता येत नाही. बाळूमामा किती शिकले होते? बाळूमामा कुठल्या विद्यापीठाची डिग्री बाळूमामाने मिळवली? मग काय एवढा कोट्यावधींचा जनसमुदाय आज आदमापुरामध्ये दाखल होतोय? फक्त एकच परोपकारी वृत्ती, एकच नीतिमत्ता, नैतिकता, सदाचार, हा जो परिणाम आमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणत नाही ना, तोपर्यंत ती कनेक्टिव्हिटी आमच्यात निर्माण होऊ शकत नाही. का? कारण या विषयातून जोपर्यंत आम्ही बाहेर पडत नाही, त्या गोचरीसारखी अवस्था आमची आहे, त्या गोचरीची अवस्था जोपर्यंत आम्ही काढून ठेवत नाही, तोपर्यंत आम्हाला आतलं अमृतासारखा तो दुधाचा साठा मिळणार नाही. हो, म्हणजे ज्ञानोबरा गुण वर्णन करतात बरं का. आम्ही ज्या वेळेला ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचतो, या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे? ही कनेक्टिव्हिटी आहे. गाथेमध्ये काय आहे? ही कनेक्टिव्हिटी आहे. कनेक्टिव्हिटी याचा अर्थ त्याच्याशी जोडलं जा. पोराला जरा थोडस दुःख झालं, आईचा जीव राहत नाही. का? आईशी पोराशी झालेली ती कनेक्टिव्हिटी आहे. आमची कधी होणार? आम्हाला वाटतं देवाची आम्ही पूजा करावं. पहिला मंडळ कुणाला वाटतं आम्ही लवकर देवाच्या दारात जावावं? कुणालाच नाही वाटत. आम्ही देवाचे दास आहोत. आम्ही देवाचे दास आहोत. पण देवानं ज्यांना दास केलं त्यांचा काय अधिकार असेल? उच्च नीचन काही नेने भगवंत, इष्टे भाव भक्त देखुनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षे प्रल्हाद. काय माझ्या देवानं काम करावे? म्हणून ज्ञानोबराय सांगतात, बाबांनो, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल ना, मग काय करावं? एक तरी ओव्या अनुभव. काय करा? एक ओव्या अनुभवा. जास्त नाही, 18 अध्यायाची काही गरज नाही. एक ओवी जरी आम्हाला कळाली तरी आमच्या आयुष्याचं सार्थक झालं. काय कारण आहे एका ओवीमध्ये? ज्ञानोबराय सांगतात, चाचोचे नी सांगिसे खंडिजे पैपाने राजहंसे, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटू. ज्ञान कशाला म्हणायचं, विज्ञान कशाला म्हणायचं हे आम्हाला कळावं. हो, ऐका, ज्यानं संसार कसा करावा हे ज्याला कळतं त्याला विज्ञान म्हणावं, आणि तो देव कसा आहे हे ज्याला जाणून घ्यायचं आहे त्याला ज्ञान म्हणावं. आलं का लक्षात? संसार ज्याला कसा करायचा आहे, या संसाराचं ज्ञान ज्यांना मिळवायचं आहे त्याला काय म्हणावं? विज्ञान म्हणावं. आणि तो देव ज्यांना समजून घ्यायचा आहे, देवाला आपलंसं करायचं आहे, हो, त्याला ज्ञान म्हणावं. हे ज्ञान आणि विज्ञान एका माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. मग तुम्हाला संसार चांगला करायचा आहे ना, तर हे तुम्ही ज्ञानेश्वरी म्हणा, वाचा. आणि तर तुम्हाला जर परमार्थ चांगला करायचा आहे तरी ही ज्ञानेश्वरी वाचा. का? कारण राजहंस पक्षाच्या पुढं दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर तो राजहंस पक्षी दूध ग्रहण करतो, पाण्याचा त्याग करतो. हा ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे.
हा ज्ञानोबरायांचा सिद्धांत. ज्या वेळेला आम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊ त्यावेळेला तो आम्हाला कळेल. वरवरचं वाचन करून आणि वरवरनं आम्हाला तो भगवंत समजणार नाही. बरोबर आहे ना? नाहीतर नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव होताच की, नामदेव महाराजांच्या ताटामध्ये देव खात होताच की, मग तरी सुद्धा विसोबा खेचरांना गुरु का करावं लागलं? का? कारण तो देव कसा आहे, त्या देवाचं स्वरूप एका छोट्याशा लेकीनं सांगावं, जा आणि विसोबा खेचरांना गुरु करा. त्यावेळेला नामदेव महाराजांना ते स्वरूप कळावं. लक्षात घ्या. आणि म्हणून या विषयातून जोपर्यंत आम्ही बाजूला होत नाही, या विषयातून आम्ही जोपर्यंत बाजूला होत नाही ना, तोपर्यंत या देवाशी आम्ही कनेक्टच होऊ शकत नाही. अहो, निसर्ग आमच्या बाबतीमध्ये कधी दुजाभाव करत नाही का? करतो कधी? पण आम्ही, तो आता एक चित्रपट आला बाबा, देऊळ बंद, मी पाहिला नाही, पण त्यामध्ये एक वाक्य आहे, खूप सुंदर आहे बरं का, खूप सुंदर आहे. काय वाक्य आहे? भले जो देवाला मानत नाही पण चांगली कर्म करतो त्याच्याशी मी पाठीशी उभा असतो. मग देव कोणाशी पाठीशी उभा आहे? आस्तिकाच्या का नास्तिकाच्या? तो विषयच नाही. तुम्ही कपाळावर गंध लावा, तुम्ही छानपैकी अगदी साज शृंगार करा, देवाला आवडतो, देवाला ते आवडत नाही बरं का. आणि म्हणून मला सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टीतून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही ना गड्या, तोपर्यंत देवाची कनेक्टिव्हिटी होऊ शकत नाही. मग काय करावं लागेल त्या विषयातून बाहेर पडण्याकरता? त्याकरता संतांचं संग करावं लागेल. हो, चांगलं आचरणात आणावं लागेल. बर, एखादी गोष्ट चांगली आहे का वाईट आहे हे तुम्हाला कळत नाही? कळतं का नाही? मद्यपान करू नये हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. मग हे वाईट आहे कळतंय, मग तरी पण आम्ही का तिकडे जातो? हे कलियुग आहे. काय आहे? अहो, सगळ्यांनी जर देवदेव केला असता, सगळी सज्जन वागली असते, पोलीस डिपार्टमेंट, कमांडो हे कशाला गरज लागली असते? आमच्या गावची जत्रा म्हणली तरी पोलिसांचा ताफा आमच्या पुढे आहेच. का? कारण त्यांना माहित आहे यात एक तरी असं असणार आहे जे सगळ्या जत्रेची वाट लावणार, माहित आहे आम्हाला. आणि म्हणून या सगळ्यातून आम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. त्याला शेवटचे 5 मिनिटं घेतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. लक्षात घ्या, देवाशी आम्हाला कनेक्ट व्हायचं आहे ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या मनामध्ये सदाचार असतो. काय असला पाहिजे? ते आम्हाला कोणी सांगावंच गरज नाही, आम्हाला जाणीव झाली पाहिजे. मग कधी कधी ते जाणीव जर आम्हाला नसेल, ते जाणीव निर्माण करून देण्याकरता आमचा हा वारकरी संप्रदाय उभ्या महाराष्ट्रभर कार्य करतोय. आज संतांचे विचार तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवले जातात. का? कारण आम्हाला याची जाणीव नाही. का? आम्ही या संसारामध्ये बुडालो, संसारामध्ये आसक्त होऊन राहिलो. संसारामधून जोपर्यंत आम्ही बाहेर पडत नाही, बरं, संसारातून बाहेर पडत नाही म्हणजे काय? संसारात सोडून द्यायचा का? नाही ना. अहो, संसार ज्याला जमला त्याला परमार्थ चांगला कळणार आहे, तो चांगला त्या परमार्थाच्या मागे लागणार आहे. म्हणून मला सांगायचं आहे की सदाचार आपल्याकडे चांगला असला पाहिजे, आपली नीतिमत्ता चांगली असली पाहिजे. एक सांगू का तुम्हाला, या जगाच्या पाठीवरती बाबा अनेक राज्यकर्ते होऊन गेले का नाही? मग छत्रपती शिवाजी राजांची जयंती का झालं? काल 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा. काय केलं असं या माणसानं? काय केलं माझ्या राजानं? काय केलं? राज्यकर्त्यासारखं लोकांच्यासाठी आवश्यक असणारं राज्य त्यांनी चालवलं. पण हे राज्य चालवत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय केली असेल तर ती सदाचार जपला, नीतिमत्ता जपली, नैतिकता जपली. म्हणून आज माझ्या राजाची जयंती उभ्या महाराष्ट्रभर नव्हे, आज जगभरामध्ये साजरी होते. याचं हे कारण, आणि आम्हाला सांगावं लागतं. आमच्याकडे सदाचार असला पाहिजे, नीतिमत्ता असली पाहिजे, नैतिकता असली पाहिजे, चांगलं बोलणं असलं पाहिजे, चांगला व्यवहार असला पाहिजे. हो, ही जाणीव आम्हाला असली पाहिजे. हो, चांगलं बोलणं असलं पाहिजे. आपलं बोलणं चांगलं आहे का बघा? आहे का आपलं बोलणं चांगलं? एखाद्यानं गाडी घेतली, मग त्याचं कौतुक करावं का त्याच्या नावानं लिंबून उतरून टाकावं? ही परिस्थिती आहे. आणि म्हणून
ज्या वेळेला हा वारकरी संप्रदायाचा सोहळा एका भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये साजरा केला जातो, त्यावेळेला त्या भगवान परमात्म्याशी कनेक्ट होत असताना ती या विषयामध्ये आपलं जे मन गुरफटलेलं आहे, त्या गुरफटलेल्या विषयातून आम्हाला आसक्त म्हणजे त्यातून बाहेर पडणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला त्या विषयाच्या धुंदीतून आम्ही बाहेर पडू त्यावेळेला आमच्या या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे देवानं आम्हाला दिलेला हा देह कशा करता दिला की देवे दिला देह भजन आगोमटा आणि तो या झाला फाटेबा बाता बाधिकेचा. ही उर्मी जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत आमचे जीवन सफल संपूर्ण होणार नाही. म्हणून देवानं आम्हाला सुंदर देह दिला. हो, मी सांगू का, तुम्हाला नाही सगळं प्रवचन कळालं तरी चालू, आम्हाला कर्मवीर जरी कळाले, आम्हाला ज्योतिबा फुले जरी कळाले, हो, आम्हाला तुकोबरायांचा व्यवहार जरी आम्हाला कळाला, संतांचं दृष्टिकोन जरी आम्हाला कळाला ना, तरी आमच्या आयुष्यात सोय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या देवाकडे सुद्धा भगवान परमात्म्याकडे मागणी मागता असताना, देवा मला तुझी प्रार्थना, मला तुझी पूजा करायची आहे. देवा तर मी तुझ्याशी कनेक्ट झालोय का, आज मला कनेक्ट झालं पाहिजे. आणि मग आज कनेक्ट होण्यासाठी मला काय करावं लागेल ते आज मला कळालंय. आणि ते कळालंय याचा अर्थ आज मी तुझ्याशी आज खऱ्या अर्थाने कनेक्ट होतोय. आजपर्यंत केलेली भक्ती माझी फलद्रूप अवस्थेला पोचली का नाही मला माहित नाही, पण इथून पुढची जी माझी भक्ती असेल ती फलद्रूप अवस्थेला पोचल्याशिवाय राहणार नाही. असो, चांगलं कर्म करा, आयुष्याचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी भगवान परमात्म्याचे भजन करायचे, सुंदर अशी भगवान परमात्म्याला गोड साथ घालायची, कुंडली द्यायची आणि पसायदान होऊन शेवट करायचं ना. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.